की स्पेशल इंटेंसिव रिवीजन यानी SIR के हवाले से एक बड़ा सियासी और अवामी बहस शुरू हो गई है। यह अमल पहले ही कई रियासतों में मुकम्मल किया जा चुका है, जिनमें बिहार, आसाम, उत्तर प्रदेश और मगरबी बंगाल समेत दीगर रियासतें शामिल हैं। इस पर शहरियों और अपोजिशन जमातों की जानिब से तशवीश का इजहार किया जा रहा है। हुकाम का कहना है कि SIR का मकसद वोटर लिस्टों को दुरुस्त और अपडेट करना है। ताहम नाक़िदीन को खदशा है कि इस अमल के जरिए हकीकी वोटर्स के नाम भी फहरिस्त से खारिज हो सकते हैं। इसी बढ़ती हुई कौमी तशवीश के दरमियान ये मामला अब कर्नाटक तक भी पहुँच गया है। बेंगलुरु में आज फ्रीडम पार्क के मकाम पर मुख्तलिफ तंजीमों और शहरियों ने इस इक़दाम के खिलाफ एहतजाज किया है और इंतखाबी अमल में शफाफियत का मुतालिबा किया है। ये एहतजाज बड़े पैमाने पर हुआ, जहां लोग इस अमल को गैर मुनसिफाना करार देते हुए अपनी आवाज़ बुलंद की। अब सवाल ये है, क्या ये एहतजाज मुल्क भर में SIR के खिलाफ जारी बहस को मजीद तेज करेगा? ಈಗಾಗಲೇ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 6.5 ಕೋಟಿ ಮತದಾರನ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಮತದಾನದ ಹಕ್ಕನ್ನು ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ ಅದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಖಂಡನೀಯ. ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಪ್ರಕಾರ ಅದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಅದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋವಂಥ ಒಂದು ಕಸರತ್ತು ಬಿಟ್ಟರೆ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಗಳನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಇದು ಬೇರೆ ಇನ್ನೇನು ದಾರಿ ಇಲ್ಲ. ಒಂದೇ ಒಂದು ಅವ್ರಿಗೆ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲಬೇಕು. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವೇನು ಎಲ್ಲ ಇದು ಜನಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಇವತ್ತೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಭಟನೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಇವತ್ತು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಯಾಕೆ ಅಂತ ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸುಮಾರು 60 ರಿಂದ 70 ಲಕ್ಷ ವೋಟ್ನ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿನಲ್ಲಿ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. SIR ನಡೆಯೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ 224 ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ BLA-2ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜನಪರ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನ ಜೊತೆಲಿಟ್ಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಟೆಲಿಕಾಸ್ಟು ಅದನ್ನು ಬಿಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಾವು ಅದನ್ನು ರೆಸ್ಟೋರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಂದೊಂದು ಮತದಾನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಅದನ್ನು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಭಾಷಣ ಮಾಡೋದು ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಲ್ಲ. ಟೆಕ್ನಿಕಲಿ SIR ಬಂದಾಗ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಆ ಮತದಾರರ ಹಕ್ಕನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಾವು ಮತದಾರನ ಉಳಿಸ್ತೀವಿ ನಾವು. बहुत अच्छा प्रोग्राम है कि खासकर बहुत सारे ऑर्गेनाइजेशंस मिलकर ये दो लोग कर्नाटका की लीडरशिप में एक बहुत बड़ा प्रोग्राम बेंगलुरु के अंदर मुनक़द किया गया है, जिसमें लोगों के अंदर ये अवेयरनेस लाना चाहते हैं कि वोट की असली हकीकत क्या है और शरीरी एतबार से हमारा कितना मतलब मजबूती के साथ हमारा वोटर लिस्ट में होना चाहिए। किसी भी ताकत को, चाहे वो हुकूमत हो चाहे वो इलेक्शन कमीशन हो, हमारा वोट हमारे लिस्ट से निकाला नहीं जाना चाहिए। अब उसके लिए जो भी कार्रवाई करनी है उसके बारे में ये अवेयरनेस यहाँ पर लाने के लिए ये मीटिंग बुलाई गई है और हमने अपील किया है कि ये मीटिंग सिर्फ बेंगलुरु के हद तक ही नहीं रहना चाहिए, वो हर डिस्ट्रिक्ट के अंदर, हर तालुक के अंदर इस तरीके की एक अवेयरनेस मीटिंग को बुलाया जाए और सारे पॉलिटिकल पार्टीज, सिविल सोसाइटीज़, ऑर्गेनाइजेशन सब मिलकर इसमें मजबूती के साथ काम करना चाहिए। आज जो ये प्रोटेस्ट प्रोग्राम ऑर्गेनाइज कर को ही सारे समाज सोशल पार्टी जितने भी हैं उन लोग ऑर्गेनाइज कर को ही, खासकर बंगाल में, बिहार में, तमिलनाडु के अंदर जो सरासर नाइंसाफ़ी के तहत खासकर अक़लियतों के नाम काटे गए हैं, ये हालत कर्नाटका में ना आए, इसके रोकथाम के लिए हम लोगों को जद्दोजहद करना है। यहाँ आए हैं ये हमारे वास्ते कोई मायने नहीं रखता, ये एक शुरुआत है, इब्तदा है। जब इसका आगाज़ होगा उस वक्त हम लोगों को, हमारी कौम को, हमारे जितने भी समाजी कारकुन, सोशल वर्कर, सियासी पार्टियां हैं, उन लोगों से मैं पुरजोर अपील करता हूं, कंधे से कंधा मिलाकर अगर हम लोग खड़ेंगे
तो इंशाअल्लाह ये जो साजिश रची जा रही है इसमें इस साजिश के खिलाफ हम कामयाब होंगे, वरना आने वाले दिनों में हमारे बच्चे एक बात बोलेंगे, लम्हों ने खता की सदियों ने सजा पाई, हमारे बुजुर्गों ने गलती की थी, आज ये हमारी नौबत आई है। इस चीज़ को रोकने के लिए मुत्तहद होकर हर आदमी को, हर अफराद को, हर जमात वाले को काम करना है, हमें आगे बढ़ना है। SRI आ गया है, अब इसे बचाना कैसा, इसके तरफ तवज्जो देना चाहिए। मैं इस आप लोगों के ज़रिए अवाम तक ये मैसेज पहुंचा रहा हूँ, जितना हो सकता है उतना। अगर कोई बाहर जा, कोई उनको बुलाओ, किसके तेरे पास क्या थे एड्रेस कम है वो करो, मगर कामयाब करो। इनो लाखों का हिसाब दिखा रही, बिलखुसूस अक़लियतों के एरिया के अंदर हज़ारों में भी नहीं आया तो बेहतर है। आज यहाँ बेंगलुरु के फ्रीडम पार्क में नो SIR नो EVM ये मुद्दा रख लेकर एक प्रोग्राम ऑर्गेनाइज हुआ है। बहुत सारी कर्नाटक के संविधान को चाहने वाले, संविधान को बचाने की नीयत रखने वाले तंजीमें जुड़कर ये प्रोग्राम चला रहे हैं। इसमें SDPI भी अहम किरदार निभा रही है। तो SIR के सिलसिले से सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI पूरे कर्नाटक भर में अपनी पहुंच कहां तक है, वहां सब जगहों में, सब असेंबलियों में पिछले 2 महीनों से लगातार, रमज़ान से पहले, रमज़ान के दौरान और रमज़ान के बाद भी लगातार काम करते आ रही है। SIR क्या है इसके बारे में मालूमात कराने की कोशिश पार्टी के तरफ से हो रही है। SIR के सिलसिले के रुख में इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया और कर्नाटक के तरफ से जो भी मैपिंग का प्रोग्राम हुआ, मैपिंग को अंजाम दिया गया, उसमें भी बढ़ चढ़कर लोगों को, यानी वोटर्स को मैपिंग में हिस्सा दिलाने के लिए उसके बारे में भी अवेयरनेस का एक कार्रवाई SDPI की तरफ से हुई है। और आगे जाकर असल में जब आवाम को वोटर लिस्ट से जोड़ने का या निकालने का काम फिजिकली होने जा रहा है, या डोर टू डोर सर्वे में, इसमें भरपूर तरीके से हिस्सा लेने के लिए आवाम को बेदार करने का काम पार्टी के तरफ से हो रहा है। मगर अफसोस की बात है, कर्नाटका हुकूमत, कर्नाटका की कांग्रेस हुकूमत, जैसे तमिलनाडु की DMK और वेस्ट बंगाल की ममता दीदी की TMC गवर्नमेंट जिस तरीके से एक एहतजाजी मोड में बिल्कुल हमें नहीं चलने देते, चलने अगर दिए तो भी मिनिमम डैमेज होना, इस रुख में थे, उस रुख में कर्नाटक की कांग्रेस हुकूमत नहीं है। बहुत अफसोस के साथ बोलना पड़ रहा है, अभी तक वो जागी नहीं है। बहुत सारे संगठन मिलकर उसको जगाना पड़ा है। आज के इस प्रोग्राम को भी वो सक्सेस की ओर ले जा सकती थी, मगर आप देख सकते हैं कि हमने जितना कोशिश की, हम मतलब SDPI और जो भी तंजीमें इसमें जुड़ी है, वो इतना हद तक सक्सेस करने में कामयाब हुए हैं। मगर हुकूमत में है, ये बहुत सारा इस प्रोग्राम को सक्सेस करके इसी तरह का प्रोग्राम हर डिस्ट्रिक्ट में करा सकते थे, मगर कर नहीं रहे हैं। इससे बहुत बड़ा डैमेज खुद सेक्युलर पार्टी कहने वाली कांग्रेस को भी होगा और देश के सेक्युलर जो भी परचम है उसको भी होगा, सेक्युलर फैब्रिक को धक्का पड़ेगा। तो इस सिलसिले में मैं कर्नाटका हुकूमत को अपील करता हूं, अपने तरफ से बेदारी करने का काम करे और इलेक्शन कमीशन में ग्राउंड फोर्स में जो भी इस्तेमाल होता है वो कर्नाटक के हुकूमत के अंडर जो भी एम्प्लॉइज हैं वो इस्तेमाल होते हैं। तो उनको चौकन्ना करें कि वो इलेक्शन कमीशन के या BJP के सपोर्ट में ना काम करें, वो जो भी आवाम के हुकूक हैं, वोट के हुकूक, वो बचाने के हक में काम करें। आज हम लोग यहाँ जमा हुए हैं, यहाँ जो है हमारा जो वोट का हक है, इस हक को जो है कर्नाटक में SIR स्टार्ट होने से पहले हम यहाँ के स्टेट को बताना चाहते हैं कि यहाँ के जितने भी सिटीजन्स हैं, कर्नाटक के रहने वाले हैं, उनको जो है बांग्लादेश में, वेस्ट बंगाल में, तमिलनाडु में जहाँ भी SIR हो चुका है, जिस तरह से डिलीशन हुआ है, नामों का डिलीट किया गया है नाम, उस तरह का प्रोसेस यहाँ नहीं होना चाहिए। यहाँ जितने भी सिटीजन्स हैं सबका हक है, सबके वोट डालने का हक है। इस हक को जो है
सबको उनका हक मिलना चाहिए, किसी का नाम डिलीट नहीं होना चाहिए। हाँ, अगर कोई वाकई डाउटफुल सिटीजन है जिसको लगता है कि ये सिटीजन यहाँ के नहीं है तो इन्वेस्टिगेशन चलना चाहिए, उनके डॉक्यूमेंट्स को पूछना चाहिए, देखना चाहिए, लेकिन इसको एक मुश्किल काम नहीं बनाना चाहिए। जितने यहाँ कॉमन पीपल हैं उनके लिए आसानी होनी चाहिए और उनको यहाँ का जो हमारा स्टेट का गवर्नमेंट है, कांग्रेस गवर्नमेंट है, उनसे ये अपील है कि वो इस SIR को आसान बनाए, ना कि उसको मुश्किल बनाकर जो है लोगों को जाकर अपने डॉक्यूमेंट्स कलेक्ट करने में या पेपर को प्रेजेंट करने में उनको तकलीफ जो हो, तो वो तकलीफ उनको नहीं होना चाहिए। तो आसानियां करके देना, तो उम्मीद है हमारा कर्नाटक स्टेट जो है सिटीजन्स के लिए आसानियां करेगा और यहाँ का SIR बहुत बेहतरीन चलेगा, ये उम्मीद रखते हैं। SIR ಬಗ್ಗೆ ಸುಮಾರು ಹೋರಾಟಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಏನಂದ್ರೆ ನಾವು SIR ಅಂದ್ರೆ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಈ ವಿಷಯವಂತ, ಈ ಹೋರಾಟ ಇಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಆಗಬಾರ್ದು. ಸೊ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಈ ಹೋರಾಟ ಹೋಗಬೇಕು, ಜನಗಳಿಗೆ ಸೇರಬೇಕು. SIR ಅಂದ್ರೇ ಮಾಹಿತಿ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ, ಮೇಯ್ನಾಗಿ ಸ್ಲಮ್ ಸಮುದಾಯ ಆಗಿರಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಏನು SIR ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಬರ್ತಾರೆ, ಅವರು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ತೊಗೊಳ್ತಾರೆ. ಇವಾಗ ತಮಿಳ್ನಾಡಲ್ಲಿ ಆಗಿದೆ, ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ಆಗ್ತೈತೆ ತಮಿಳ್ನಾಡಲ್ಲಿ. ಬಟ್ ಏನಂದರೆ ನಾವು ಎಲೆಕ್ಷನ್ ವೋಟರ್ ID ತೋರಿಸಿ ನಮ್ಮ ಐಡೆಂಟಿಟಿನ ನಾವು ಯಾಕೆ ಅವ್ರಿಗೆ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ. ನಮ್ಮ ಐಡೆಂಟಿಟಿ, ನಾವು ವೋಟ್ ಹಾಕೋದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು, ನಮ್ಮ ರೈಟ್ಸ್ ಇದೆ ನಾವು ವೋಟ್ ಹಾಕೋಕ್ಕೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸುಮಾರು ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಕ್ಕು ಇದು ಪಡ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಮೇಯ್ನಾಗಿ. ಬಟ್ ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈ SIR ತೊಗೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಾವು ಆಸ್ ಎ ಹ್ಯೂಮನೇ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಯಾಕೆ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರೂಫ್ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಹ್ಯೂಮನ್ ಬಿಯಾಗಿ ಇದ್ದೆ. ಒಂದು ವಿಷಯ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ ಏನಿತ್ತಂದರೆ ಏನು ಪ್ರೂಫ್ ಇಲ್ದಿರಾ ವೋಟರ್ ID ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಬಂದು ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ ಹಾಕಿ ವೋಟರ್ ID ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಇವಾಗ ಯಾರ್ಯಾರು ಬೇಕಾಗಿಲ್ವೋ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸುಮಾರು. ಇದು ಬಡವ್ರ ಜನರಿಗೆ ಮೇಯ್ನಾಗಿ ಸ್ಲಮ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತೈತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ವಿಷಯನ ಗಂಭೀರವಾಗಿ ತಗೊಂಡು ಸರ್ಕಾರ ಇದಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಇವತ್ತೇನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು SRI ಏನು ಕೊಟೇಶ್ ಇಲ್ಲಿ ಫ್ರೀಡಮ್ ಪಾರ್ಕ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಇದು ಮುಂಚಿತವಾಗಿ ಆಗಬೇಕಾಯಿತು. ಇವತ್ತು ಕೆಲವೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿಷ್ಟು ಕರ್ನಾಟಕದ ಹಲವು ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ SIR ವಿರೋಧಿಯಾಗಿ ಇವತ್ತೇನು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ನಾವು ಇವತ್ತು SIR ಅನ್ನು ವಿರೋಧಿಸುತ್ತೇವೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಇವತ್ತೇನು ಬಿಹಾರ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ಹಲವು 13 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ BJP ನಾಯಕರು ಏನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚುನಾವಣೆಯ ಆಯುಕ್ತನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತೇನು ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದ ಈ SIR ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಇವತ್ತೇನು ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು 18 ವರ್ಷಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. 18 ವರ್ಷದ ಒಂದು 5 ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು 25,000 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಓಟು, ಕಾರ್ಮಿಕರ ಓಟು, ರೈತರ ಮಕ್ಕಳ ಓಟು, ಇನ್ನಿತರ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಓಟು, ಪೊಲೀಸ್ ಅವರ ಮಕ್ಕಳ ಓಟು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಮಕ್ಕಳ ಓಟು, ಡಾಕ್ಟರ್ ಮಕ್ಕಳು ಇವತ್ತೇನು 18 ವರ್ಷದಾಗ ಏನು ವಯಸ್ಸಿಗೆ ಬಂದು 18 ವರ್ಷ ತಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಚಲಾಯಿಸ್ತಾರೆ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ಲಿ 20-35 ಸಾವಿರ ಓಟುಗಳನ್ನು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಆ ಓಟು ಅಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸೊಸೆಯನ್ನು ತಂದಾಗ ಈ ಓಟು ಇಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಏನು ನಾವೇನೋ ಒಂದು ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ 10-20 ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 1,000-2,000 ಡೆತ್ ಓಟುಗಳು ಬಂದಿರ್ತವೆ, ಅದು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಲಿ. ಈಗೆಲ್ಲ ಈ ಒಂದು SIR ಐತಲ್ಲ, ಇದು ಮೋಸದ ಆಟ. ಇದೇನು ಇವತ್ತು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಓಟುಗಳನ್ನು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿನೂ ಈ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ 35 ಲಕ್ಷ ಹೆಚ್ಚಿಗೂ ಜನರು ಓಟುಗಳನ್ನು ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲ ಕೋರ್ಟ್ ಮುಖಾಂತರ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಸಹಿತ ಮುಂದಿನ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ SIR ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಜಾಗ್ರತೆಯಿಂದ ನಾವು ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಉಗ್ರವಾದ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ.